नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. वडकीचं मैदान होते आता परवा दिवशीचं मैदानात सगळे टॉपचे बैल येणार. छत्रपती संभाजीनगरचे बैल, नाशिकचे बैल, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणचे बैल त्या ठिकाणी तर आलेले आहेत सुद्धा, मुक्कामी सुद्धा. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये सगळे टॉपचे पैरे तुम्हाला माहितीच आहेत, कोण कशा आहे काय आहे. परंतु बकासूरचा आणि मथुरचा पैरा अजून कन्फर्म नाही आहे. आता मी काल माझ्या चॅनलवरती सांगितलेलं की बकासूरचा पैरा सांगितलेला, मथुरचा पैरा सांगितलेला. परंतु आता वेगळं समजतंय. काही कमेंटचा आधार घेतो. जे आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जे मेंबर आहेत त्यांनी सांगितलं की तो पैरा नाही आहे. मग नक्की कोणता पैरा असू शकतो, बकासूरचा, मथुरचा? त्यांच्या कमेंटच्या आधारावरती घेतोय. सुरुवात करतोय मथुरपासून. या बैलगाडा क्षेत्रातील बिनजोडचा बादशाह असलेला हा मथुर. मथुर कोणासोबत पळतोय? मथुरचा पैरा सांगितलं जाते कॉकटेल, परंतु कॉकटेलसोबत नसेल. कारण की तुम्हाला माहितीच आहे कॉकटेल सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो सुद्धा एक टॉपचाच हिरा आहे. आणि नक्कीच मला नाही वाटत की कॉकटेल मथुर पळेल. मथुरचा पैरा असेल असं वाटतंय. चिमण्या सांगितलं जातोय. बकासूरचा पैरा सुद्धा चिमण्या सांगितलं जातोय. परंतु आता त्या दिवशीच कळेल काय असेल. कारण की मथुरचा पैरा अगोदर उघड होतो, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु चिमण्या सगळ्यांना, सगळ्या महाराष्ट्राला जिथं जिथं मी व्हिडिओ बघतोय तिथं तिथं चिमण्या आणि मथुरच सांगितलं जातोय. आणि चिमण्या आणि बकासूरच जाऊन सांगितलं जातोय. आता काय होते काय समजे ना. परंतु चला त्यांच्या आधारावरती घेतोय आपण. चिमण्या आणि मथुर ही जोडी जर पळाली तर 100% सांगतो गुलाल हा फिक्स असेल त्या मैदानामध्ये. मथुरच्या अंगावरती गुलाल हा पडणारच आणि पडतोच. कुणीही द्या मथुरसोबत, कुठलाही बैल द्या. हिंद केसरीचं ज्या ज्या वेळेस मैदान झाले त्या वेळेस गुलाल हा मथुर घेतोच मोठ्या मैदानामध्ये. परंतु एखादा असेल, क्वचित एखादं मैदान असेल त्या ठिकाणी मथुरचा सेमीला पराभव झाला असेल. परंतु असो, खेळ आहे, खेळामध्ये हार आणि जीत राहते. परंतु मथुरचा पैरा चिमण्या सांगितला जातोय. आता बघूया. आणि कॉकटेलसुद्धा सांगितलं जातोय. आणि कुणाला काय काय वाटते काय सांगू शकत नाही. परंतु मथुरचा पैरा हाच चालू आहे ट्रेंडिंगला. चिमण्या बघूया. जर ही जोडी जर पाळली 100% सांगतो, कुणी किती टॉपच्या असू द्या, कुणी कितीही म्हणा, आम्ही टॉपचे आहोत. मथुर आहे. तो मथुर सगळ्या महाराष्ट्राला पळून उत्तर देतो. राहुलदादांचा काळजाचा तुकडा आहे हा मथुर. आणि नक्कीच बघूया काय कमाल करतो हा मथुर. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बिनजोडच्या बादशाला मथुरला वडकीच्या 5 तारखेच्या हिंद केसरी मैदानामध्ये. आता राहिला बकासूर. काय वाटते, मारल वय बकासूर? नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. कारण की बकासूर असा या बैलगाडा क्षेत्रातला असा एकमेव पट्टी आहे. तो 2 ते 3 नंबरची बैलं घेतो आणि उजेडत आणतो आणि चर्चेमध्ये सुद्धा आणतो आणि 1 नंबर सुद्धा करतो कधी कधी. त्याच्या मूडवरती डिपेंड असतं बकासूरच्या. परत असंच चला. बकासूरचा पैरा कोण आहे? आता मी सांगितलं सर्जा दादा, स्वर्गीय पंढरशेठ फडके यांच्या दादा सरकार यांच्या सर्जासोबत बकासूर पळू शकतो. परंतु नाही आहे. कमेंटचा आधार घेतोय म्हणून सांगतोय. कारण की आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये कमेंट्स खूप चांगली लोक करतात, अनुभवी व्यक्ती. काही काही नाहीत अनुभवी, तरी त्यांचा आधार घेतोय. सांगितलं ते घोटचा सर्जा आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बकासूरसोबत. आणि जर ही गाडी पळाली तर 100% ऐकायची नाही गाडी. परंतु फायनलला काय होते, पब्लिकमुळं गाडी आत जाते. एकदा नाही 2 वेळा तसं झाले. बघूया आता काय तिसऱ्यांदा होते. मला नाही वाटत की आता परत ना अशी चूक होईल. परंतु खेळ आहे, खेळामध्ये काहीही चालतं. बघूया. मथुर चिमण्यासोबत पळतोय तर बकासूर घोटच्या सर्जासोबत पळतोय. आणि एक पैरा आहे जे बकासूरसोबत जोडलं जातंय. महिब्याचं नाव जोडलं जाते. सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचं एक टॉपचं हत्यार, टॉपचा नंदी, रुस्तम हिंद केसरीचा मानकरी असलेला महिब्या थोडासा विश्रांतीवर आहे. आणि काय पळतोय, डावी खांदी काय पळतोय, काय स्पीड आहे महिब्याला. मग कितीही पब्लिक असू द्या डावी खांदीला लय स्पीडनं पळतोय. महिब्याचा आहे बरं का. कमालीचा बैल आहे, कमालीचा नंदी आहे तो. आणि नक्कीच कमबॅक महिब्याला जर करायचं असेल तर 100% बकासूरसोबत करू शकतो तो. बकासूरचा तुम्हाला मी सांगितला पैरा घोटचा सर्जा. महिब्या अजून एक पैरा आहे, तो अजून प्रश्नचिन्ह उभा करत आहे. छत्रपती संभाजीनगरकरांचा लखनसुद्धा सांगितला जातोय बकासूरसोबत. आता बघूया काय शेवटी बकासूरचा पैरा जो शेवटपर्यंत काय कळत नाही. परंतु जर कळला तर वेगळाच असतो. परंतु असो, कमेंटचा आधार घेतोय मी, म्हणून मी माझे अजून फिक्स म्हणत नाही. कमेंटचा आधार घेऊन सांगतोय की बकासूरचे हे 3 पैरे, मथुरचे ते 2 पैरे. परंतु बघूया ते मैदानामध्ये समजेल. ज्यावेळेस उद्याच सांगेन काय असेल ती 100% कुठे आहे, कुठे कॅल्क्युलेशन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना.
त्यांनी मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करावं आणि परवा दिवशीच्या मैदानामध्ये हिंद केसरी व्हावं. धन्यवाद.